केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरात मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेत आणि त्यानंतर मुंबईमध्ये आज सिव्हिल डिफेन्स म्हणजेच डीजींची उच्चस्तरीय बैठक होणार आहे। त्या बैठकीनंतर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एसओपी म्हणजे मार्गदर्शक सूचना या देण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये एकूण 75 सिव्हिल डिफेन्स स्पॉट्सवरती मॉकड्रिल घेतलं जाणार आहे। बैठक पार पडल्यानंतर मॉकड्रिलचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आज जिथे शक्य आहे तिथे ही मॉकड्रिल घेतलं जाते, पण त्याचबरोबरीने उद्याच्या मॉकड्रिल संदर्भात महत्त्वाचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील। पुण्यामध्ये 75 सिव्हिल डिफेन्स ठिकाणी हे मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या आणि मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्या जातील आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आदेश देतील। अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, काय अधिक माहिती मॉकड्रिल संदर्भात? नक्कीच प्रज्ञा, खरं तर देशभरात एक तणावाचं वातावरण आहे आणि हे सगळं वातावरण पहलगामचा जो भ्याड हल्ला झाला जम्मू काश्मीरमध्ये त्याच्यानंतर हे सगळं तणावाचं वातावरण संपूर्ण देशभरात आपण बघतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती ऍक्शनची रिॲक्शन आपण जे म्हणतो ती होऊ शकते भारताकडनं, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश दिलेले आहेत की देशभरात मॉकड्रिल विविध ठिकाणी हे झाले पाहिजेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज मुंबईमध्ये एक उच्चस्तरीय बैठक खरं तर घेण्यात येत आहे। सिव्हिल डिफेन्सचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी बैठक आज पार पडणार आहे आणि त्यानंतरच जे सूचना आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत आणि त्या सूचनांनंतर जे मॉकड्रिल आहेत ते त्या सिटीमध्ये, त्या शहरांमध्ये, त्या राज्यांमध्ये घेतले जातील आणि आता सद्यस्थितीला पुणे शहरातलं असे 75 स्पॉट आहेत जे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्या 75 स्पॉटवरती आता जे खरं तर सिव्हिल डिफेन्स स्पॉट म्हणले जातात तिकडे अशी प्राथमिक माहिती आहे की तिकडे जे मॉकड्रिल आहेत ते घेण्यात येतील। खरं तर हे जे 75 सिव्हिल डिफेन्स स्पॉट आहेत ते सेन्सिटिव्ह स्पॉट आहेत, कारण आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये कॅन्टोन्मेंट एरिया, बॉम्बे सॅपर्स असेल किंवा खिडकी कॅन्टोन्मेंट एरिया असेल किंवा पुण्यातील NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी असू दे, असे हे काही सेन्सिटिव्ह एरियाज आहेत जिकडे हे मॉकड्रिल घेण्याची शक्यता आहे। आणि जसं मगाशी माझे सहकारी रामराजे शिंदे देखील म्हणले की एकदा ही बैठक पार पडल्यानंतर मॉकड्रिल कशा स्वरूपाचं असेल आणि कुठल्या पद्धतीने सायरन वाजवलं जाईल ह्याचे सगळे आदेश ही बैठक पार पडल्यानंतरच काय ते समोर येईल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद रेवती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।